महादेवी हत्याकांड प्रकरणी सुद्धा आज दिल्लीमध्ये हाय पॉवर कमिटी समोर सुनावणी पार पडणार आहे। महादेवी हत्याकांडीने तातडीने नांदणी मठामध्ये पाठवण्याची विनंती करण्यात आली होती आणि कमिटीच्या सूचनेनुसार वनतारा आणि नांदणी मठाच्या एकत्रित अर्जावर आज सुनावणी होणार आहे। मठामध्ये अर्जामध्ये मठ आणि वनतारा यांची महादेवी बाबत असलेली भूमिका एकत्र नमूद केली गेली आहे। जर महादेवी हत्याकांड पुन्हा मठात पाठवली तर तिथं तिच्या पुनर्वसनाची व्यवस्था कशी असेल याचा आराखडा अर्जामध्ये नमूद केल्याची माहिती आजच्या सुनावणीमध्ये आहे। या संदर्भात अधिक अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहे। शिवाजी, मागच्या सुनावणीमध्ये काय झालेलं होतं आणि आजच्या सुनावणीमध्ये काय नेमकं घडू शकतं, काय शक्यता वर्तवली जाते आहे? खरं तर नांदणी मठामध्ये महादेवी हत्याकांड पाठवण्यासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्यानुसार हाय पॉवर कमिटीकडे जा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि दरम्यानच्या काळामध्ये नवरात्रामध्ये महादेवी हत्याकांड कोल्हापूरच्या नांदणी मठामध्ये येईल अशी अपेक्षा असताना या कमिटीने सविस्तर अहवाल या सगळ्या संदर्भामध्ये घेताना पाहायला मिळते। एक मुद्दा यामध्ये हा आहे, कमिटीने या सगळ्या संदर्भामध्ये तर दोन्ही जे आहेत वनतारा आणि नांदणी मठ यांनी एकत्रित अर्ज सादर करण्याचे निर्देश ज्या पद्धतीने दिलेले आहेत ते पाहायला मिळतात। आणि याच्यामध्ये एका मताने दोन्ही जरी या ठिकाणी म्हणत असतील की महादेवीने हत्तीला या ठिकाणी पाठवायचं आहे, मात्र त्या ठिकाणी वनतारा खर्च करणार का? कारण नांदणी मठामध्ये तिच्या राहण्याचा तिच्या आरोग्याचा हा खर्च एक प्रकारे आहे। तिथे शेल्टर होम जे करायचं आहे, ज्याला पुनर्वसन करायचं आहे, त्याची भूमिका नक्की कोणाची असणार आहे, ते कशा पद्धतीने असणार आहे, तिच्यावरती ज्या पद्धतीने आजार आहेत असं सांगितलं गेलेलं आहे त्या आजाराचं काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे आणि हाय पॉवर कमिटी या संदर्भात निर्णय घेणार आहे। आज या संदर्भामध्ये एकत्रितपणे भूमिका या ठिकाणी मांडल्याचं पाहायला मिळतंय। मात्र यामधून आजच्या सुनावणीमध्ये काहीतरी ठोस निर्णय अपेक्षित आहे। न्यायमूर्ती वर्मा यांच्यासमोर आज सायंकाळी 7 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे आणि या सुनावणीनंतर साधारणपणे आज निर्णय अपेक्षित आहे। मात्र निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो किंवा पुढची तारीख देखील दिली जाऊ शकते। मात्र कोल्हापूरकरांना नांदणी मठामध्ये माधुरी हत्तीन येण्याचा मार्ग सुकर झालेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर हाय पॉवर कमिटी समोर सुनावणी जी होणार आहे त्या संदर्भात काही ठोस निर्णय येतो का याकडे लक्ष असेल। शिवाजी, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।